आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। पुणे बालेवाडी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट 5th तायक्वांदो चॅम्पियनशिप या महाराष्ट्र राज्य स्पर्धेत 18 किलो वजनी गटात मिरजेतील 4.5 वर्षीय वसुंधरा विवेक खोत हिने प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळवले आहे। पुणे बालेवाडी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट 5th तायक्वांदो चॅम्पियनशिप या स्पर्धेत वसुंधरा विवेक खोत ही प्रतिस्पर्धी स्पर्धकांबरोबर जोरदार फाईट करत गोल्ड मेडल पटकावले आहे। या आधीही झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मिरजेतील वसुंधरा विवेक खोत हिने गोल्ड मेडल मिळवले होते, तर जिल्हास्तरीय अनेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले आहेत। वसुंधरा विवेक खोत ही कमी वयात तायक्वांदो या खेळ प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यामुळे वसुंधरा विवेक खोत हिचे सर्वत्र कौतुक होत आहे। मिरजेतील स्टीफन सर हे वसुंधरा विवेक खोत हिला तायक्वांदो प्रशिक्षण देत आहेत। मुलींना तायक्वांदो आलं पाहिजे, मुलींना संरक्षणासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी तायक्वांदो हा खेळ प्रकार पालकांनी आपल्या मुलींना शिकवावा, अशी प्रतिक्रिया माजी महापौर सौ संगीता खोत यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी वसुंधरा आहे। मी रोज तायक्वांदोला जाते आणि मी फाईट मारत असते आणि मला तायक्वांदो खूप आवडत असते आणि मी 2 वेळा गोल्ड मेडल घेऊन आणलं आहे। पुणे बालेवाडी या ठिकाणी तायक्वांदोच्या स्पर्धा ज्या झाल्या त्या स्पर्धेमध्ये वसुंधरा विवेकानंद खोत हिने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। 18 किलो वजन गटामध्ये हिनं ही स्पर्धा खेळलेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं हिनं ही स्पर्धा खेळलेली आहे। अवघ्या 4.5 वर्षाची ही वसुंधरा आज आपल्या मिरज शहरामध्ये स्टीफन सर क्लासेस घेतात आणि बऱ्याच ठिकाणी हे त्यांचे क्लासेस सुरू आहेत। अनेक शाळांमध्ये ते क्लासेस घेत असतात। मुलींना खऱ्या अर्थानं तायक्वांदो आलं पाहिजे, कारण स्वसंरक्षणासाठी किंवा महिला सक्षमीकरणासाठी आज ही काळाची गरज आहे असं मला वाटतंय। आणि ह्या तायक्वांदोकडं आपण स्पर्धा म्हणून न बघता तर या स्वसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत चांगलं ज्ञान आत्मसात करण्याची ही संधी आहे, ही प्रत्येकाने आपल्या मुलीला दिली पाहिजे असं मला वाटते। आणि त्या दृष्टिकोनातून वसुंधरानं अवघ्या 6 महिन्यामध्ये 3ऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे। जिल्हा स्तरावरती 2 स्पर्धा आणि आज राज्य स्तरावरची 1 स्पर्धा। अशा पद्धतीनं जर मुली खेळत असतील तर नक्कीच प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलीच्या स्वसंरक्षणासाठी तायक्वांदोचे धडे दिले पाहिजेत। आणि त्या दृष्टिकोनातून मी सर्वांना आव्हान करू इच्छिते आणि आज वसुंधराला पुढील वाटचालीसाठी मी मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा देते।